आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की रस्ता ओलांडणं, अरे ही तर अगदी साधी गोष्ट आहे. पण कधी विचार केलाय की एका छोट्याशा चुकीची किंमत किती मोठी असू शकते? म्हणूनच आज आपण रस्त्याच्या त्या 3 सोप्या नियमांबद्दल बोलणार आहोत, जे खरं तर आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. पण मग प्रश्न हा आहे, की रस्ता ओलांडण्यासारखी ही रोजची गोष्ट प्रत्येक वेळी, अगदी प्रत्येक वेळी 100% सुरक्षित कशी करता येईल? बरं, याचं उत्तर आपल्याला शुभंकरच्या गोष्टीतून मिळणार आहे. चला, भेटूया शुभंकरला. शाळा सुटली आहे आणि तो रस्ता ओलांडायच्या तयारीत आहे. तर शुभंकरला लागलीये खूप भूक आणि त्याला लवकरात लवकर घरी पोहोचायचंय. त्याचं लक्ष फक्त आणि फक्त घराकडे आहे. अशी घाई, अशी अधीरता आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवली आहे, नाही का? आणि त्याच घाई गडबडीत तो रस्त्यावर पाऊल टाकणार, तेवढ्यात मागून आवाज येतो, "शुभंकर, थांब! अरे, असा नसतो रस्ता ओलांडायचा." ही होती त्याची आई, जिने त्याला अगदी वेळेवर थांबवलं. विचार करा, एक मोठी चूक आणि एक योग्य शिकवण, यात फक्त एका क्षणाचं अंतर होतं. इथे बघा 2 विचार आमनेसामने आहेत. एका बाजूला शुभंकरची घाई, त्याची भूक आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आईची काळजी, की घाई करण्यापेक्षा सुरक्षित राहणं जास्त महत्वाचं आहे. हाच तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधीतरी चालणारा संघर्ष आहे. घाई विरुद्ध सुरक्षितता. मग यावर उपाय काय? तर उपाय वेगात नाही, तो आहे एका सोप्या पद्धतीत, एका शिस्तीत. ती पद्धत म्हणजे रस्ता सुरक्षेचे फक्त 3 साधे नियम. चला तर मग बघूया हे नियम नेमके आहेत तरी काय. हे आहेत ते 3 शब्द, जे प्रत्येक वेळी रस्ता ओलांडताना लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, थांबा. दुसरा, पहा. आणि तिसरा, ऐका. आणि मगच ओलांडा. चला आता एक एक करून नीट समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचा नियम, थांबा. कोणतीही घाई करण्याच्या आधी आपलं पहिलं पाऊल आहे थांबण्याचं. आता थांबा म्हणजे कुठे थांबायचं? तर नेहमी फुटपाथवर, रस्त्याच्या अगदी कडेला. कधीही चुकून सुद्धा रस्त्यावर उतरून थांबायचं नाही. लक्षात ठेवा, आपली सुरक्षितेची पहिली पायरी म्हणजे फुटपाथ. तो आपला सेफ झोन आहे. ठीक आहे, आपण थांबलो. आता येतो दुसरा नियम, पहा. फक्त थांबून नाही चालणार, तर डोळे उघडे ठेवून आजूबाजूला लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हो, पाहण्याची पण एक खास पद्धत आहे, जी चुकवून अजिबात चालणार नाही. सगळ्यात आधी उजवीकडे बघा, मग डावीकडे आणि शेवटी पुन्हा एकदा उजवीकडे. हा क्रम खूप महत्वाचा आहे, कारण आपल्याकडे वाहतूक उजवीकडून येते. त्यामुळे पुन्हा एकदा उजवीकडे पाहणं आपलं आयुष्य वाचू शकतं. आणि हे बघा, शुभंकर आता बरोबर तेच करतोय. तो स्वतःशीच म्हणतोय, उजवीकडे, डावीकडे आणि परत उजवीकडे. हां, आता रस्ता मोकळा आहे. बस, झाला आपला दुसरा नियम पण यशस्वीपणे पूर्ण. बरं, आपण थांबलो, पाहिलं. आता शेवटची आणि तिसरी पायरी. नियम तिसरा, ऐका आणि मगच ओलांडा. इथे आपले कान आणि आपले पाय यांचा ताळमेळ खूप महत्वाचा आहे. म्हणजे डोळ्यांनी तर पाहिलंच, पण कानांनी सुद्धा सतर्क राहायचं. गाड्यांचा आवाज ऐका, एखादी गाडी खूप लांब असेल किंवा थांबलेली असेल तरच पुढे जा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, रस्ता ओलांडताना नेहमी शांतपणे चालायचं, कधीही धावायचं नाही. धावण्याने अपघात होऊ शकतो. आणि हो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट, रस्ता ओलांडण्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा कुठली असते? तर अर्थातच झेब्रा क्रॉसिंग. जिथे कुठे झेब्रा क्रॉसिंग दिसेल तिथूनच रस्ता ओलांडा, हे सगळ्यात उत्तम. आता शुभंकरच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पूर्णपणे गेलाय आणि आत्मविश्वास दिसतोय. तो आईला म्हणतो, "आई, मला कळलं. यापुढे मी नेहमी असाच रस्ता ओलांडेन." म्हणजे बघा, आईचं बोलणं त्याच्या डोक्यात अगदी फिट्ट बसलंय. बघितला? खरं तर किती सोपं आहे हे. फक्त 3 साधे नियम. सुरक्षित राहणं इतकं सोपं असू शकतं. तर आज शुभंकरने काय लक्षात ठेवलं? 3 गोष्टी. 1. मी थांबणार. 2. मी पाहणार. आणि 3. मगच मी चालणार. थांबा, पहा, चला. किती सोपं हे लक्षात ठेवायला. हे 3 तर झाले आपले मुख्य नियम. पण यासोबतच काही छोट्या पण खूप महत्त्वाच्या सवयी आहेत, ज्या आपल्याला आणखीनच सुरक्षित ठेवतील. चला काही एक्स्ट्रा टिप्स बघूया. रस्ता ओलांडताना मोबाईल जरा खिशात ठेवलेलाच बरा, नाही का? आपलं लक्ष रस्त्यावर हवं. कानात हेडफोन्स तर अजिबात नकोत, कारण वाहनांचा आवाज ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. पादचाऱ्यांसाठी जो सिग्नल असतो तो पाळा. आणि हो, सोबत लहान मुलं असतील तर त्यांचा हात नेहमी घट्ट धरून ठेवा. आणि शेवटी शुभंकरच्या आईने दिलेला सल्ला आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवूया. सुरक्षित रहा, सतर्क रहा. हे फक्त 2 शब्द नाहीत, तर ही एक सवय आहे, जी आपण सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे. कारण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, आपली सुरक्षा ही दुसऱ्या कोणाची नाही, तर ती पूर्णपणे आपली स्वतःची जबाबदारी आहे. ती आपल्याच हातात आहे. जाता जाता फक्त एक प्रश्न. हे नियम आपण आपल्या मुलांना आवर्जून शिकवतो. पण जरा विचार करा, आपण मोठे लोक, आपण स्वतः या नियमांचं किती प्रामाणिकपणे पालन करतो? रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.